कारण एकदम पांढऱ्या फुलाची मागणी वाढली म्हणून यांनी काय केलं, मार्केटातूनच पाला केलेलं बी घेतलं. आणि मला खात्री आहे हे सगळा काळा बाजार अकोला MIDC मध्ये झाला आहे. कारण त्या कंपनीने अकोला MIDC मध्ये कच्चं सोयाबीन आणून ठेवलं होतं. जशी पांढऱ्या फुलाची मागणी झाली त्यांनी लगेच इथं पोते भरले. कुठेही याचा डाटा नाही, कोणाला प्लॉट दिला होता, त्या प्लॉट शीट मध्ये त्याचा नंबर काय होता. आणि जास्तीत जास्त कंपन्या ज्या आहे ह्या मध्य प्रदेशच्या आहे. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. आजच आंदोलन आपल्या इथं आपण कास्तकाराच्या हितासाठी आपण सभागृहात विषय मांडला, कलेक्टर मॅडमची इथे मीटिंग घेतली, त्याचं फलित म्हणून आज SIT बी निर्माण झाली आहे. पण आता कंपन्याले समजलं की आता आपण कुठेतरी फसून राहिलो, म्हणून ते निघण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला भेटून 1 to 1 निगोशिएशन करून त्यांच्यापासून लेखी घेऊन ते द्या. तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई विलंबाले होण्याचं कारण असं आहे की 10,034 तक्रारी आल्या. आणि हे जे कृषी विभागाचं जे काम चालू आहे हे 50% 60% अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर चालू आहे. आता एवढ्या मोठ्या शेतात जाणं, पंचनामे करणं, त्याला कालावधी लागून राहिला. जिथपर्यंत कालावधी लागून राहिला, जे शेवटपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या 2 एकरा वळल्यापर्यंत तो तालुका कृषी अधिकारी पोहोचत नाही, कृषी सहाय्यक पोहोचत नाही, तिथपर्यंत तो आकडा आपल्याला एक्झॅक्ट येऊ शकत नाही. जिथपर्यंत आकडा येऊ शकत नाही तिथपर्यंत आपण मागणी करू शकत नाही. आणि अमरावतीच्या धर्तीवर अकोल्यातील शेतकऱ्यांना DPTC मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी. शासन स्तरावर बी आम्ही त्या शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी, मदत मागण्यासाठी प्रयत्न करू. आणि प्लस ज्या बदमाश कंपन्या आहेत त्यांच्यापासून त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. अन्यथा यांना पुढच्या वर्षी ब्लॅकलिस्ट करून यांचा माल महाराष्ट्रात येऊ देणार नाही. आता आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे संदर्भात एकूण 14 गुन्हा 9 पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहे. 11 जुलै पासून 18 जुलै, 11 जुलैला 4 गुन्हा दाखल झाले, त्याच्यानंतर 18 जुलैला 10 गुन्हा दाखल झालेले. या सर्व 14 गुन्ह्यामध्ये वेगळ्या कंपनी आहे. जास्तीत जास्त कंपनी मध्य प्रदेशची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे संभाजीनगर, जालना जिल्ह्याची काही कंपनी आहे आणि पुणे जिल्ह्याची काही कंपनी आहे. त्या संदर्भात आणि चौकशी व्यवस्थित हो आहे आणि कोण फसवणूक केले, त्याच्यामध्ये कोण आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेले, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. त्याच्यामुळे आता आपण अकोला पोलीस अंतर्गत एक SIT स्थापन केलेले आहे. त्याच्यामध्ये ऍडिशनल SP ची नेतृत्वाखाली, म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली एक SIT आहे. त्याच्यामध्ये EOW PI आहे आणि सर्व IO आहे आणि SDPOs पण आहे. त्याच्यामध्ये काय आता चौकशी आणखी चांगल्या पद्धतीमध्ये कशी करायचे, मोठ्या प्रमाणात जवळपास 10,000 पैकी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले म्हणून कृषी विभागाकडे पत्रव्यवहार झालेले आहे. त्या 10,000 ची आपण शेती वगैरे बघायचं आहे आणि कशी प्रकारे नुकसान झालेले आणि कृषी विभागाकडून आपण पंचनामा घ्यायचा आहे. त्या सर्व व्यवस्थित पार पडण्यासाठी या SIT स्थापन झालेले आहे.